मी काय म्हणतो माझं नाव चला करा, चालू करा. आणि अध्यक्ष महोदय, आम्ही जे विरोधी पक्षाच्या वतीनं विधानसभा नियम 101 अन्वये सभागृहामध्ये आपत्कालीन चर्चा सभागृहामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे मागणी केली होती आणि त्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आपण बघितलं 5 आणि 6 तारखेला, आम्ही 7 तारखेला ही मागणी केली होती. 5 आणि 6 तारखेला या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी असं सदृश्य परिस्थिती संपूर्ण निर्माण झाली. राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊसच पडला नाही, पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये पाऊस बेसुमार पडला आणि त्या पावसामुळं संपूर्णपणे राज्यामध्ये काही ठिकाणी इमारती कोसळल्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 15 माणसं मृत्युमुखी पडली. काही गावांचे संपूर्ण रस्ते वाहून गेले, त्यामुळं गावातला दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. काही गावामध्ये पूल कोसळले आणि पूल कोसळल्यामुळे तिथं गावाचा पूर्णपणे संपर्कच तुटला आणि आता पुढे 1-2 वर्षाने कधी पूल उभा राहील तोपर्यंत त्या गावांना संपर्क करणं देखील अवघड जाणार आहे. असेही काही प्रकार घडले. मुंबई सारख्या ठिकाणी आपण बघितलं की मॅनहोल ओपन राहिल्यामुळं एका कुटुंबातला करता सवरता माणूस तो त्या मॅनहोल मध्ये गेला, तो दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. आपण बघितलं असेल की जवळजवळ या 4 दिवसामध्ये या राज्यामध्ये 1000 झाडं ही झाडं पडली, वादळामुळे पडली, उन्मळून पडली. आपण चुकीच्या पद्धतीनं त्याचं फांद्या वगैरे पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मारतो, त्या मारल्या नाहीत. याच्यामुळं ती झाडं उन्मळून पडली आणि म्हणून त्याच्यामध्ये काही माणसांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झाला. 13 वर्षाचा मुलगा हा त्या झाडाखाली गेला, हे आपण बघितलं. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये या पावसानं हाहाकार माजवलेला असताना आपण वसई विरारचं अतिशय विदारक अशा प्रकारचं चित्र गेले 4 दिवस आपण बघतोय. त्या वसई विरारमध्ये अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी राहिलेली नाही, मोबाईल नेटवर्क नाही तिथे. 4-5-6 दिवस झाले लाईटचा पत्ता नाही, सगळे रस्ते पाण्याखाली आहेत, लोकांची घरंही पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय वाहतुकीचा पूर्णपणे त्या ठिकाणी वाहतूक कोलमडून पडल्यामुळं लोकांचं खाण्यापिण्याचे खूप मोठे प्रचंड प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी छोट्या छोट्या बालकांना दूध पुरवठा करण्याची सुद्धा सोय न झाल्यामुळं घराघरातून एक अत्यंत चिंतेचं, भीतीचं आणि त्याचबरोबर संशयाचं वातावरण आहे की अशा अडचणीच्या काळामध्ये, अशा प्रसंगामध्ये आमची कोण दखल घेतंय की नाही, आमच्याकडे कोण बघणार आहे की नाही, अशा प्रकारचं संशयाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती सभागृहाच्या माध्यमातून, कारण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं आपल्या सकट आम्ही आपापल्या मतदारसंघातली जनता ही निश्चितपणे वाट बघत असते की या अधिवेशनाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही समस्या आहेत, आमच्या ज्या काही गरजा आहेत, आमच्या ज्या काही अडचणी आहेत, आमच्यावर जे आलेलं काही संकट आहे, त्या संकटाला कोण वाचा फोडतोय की नाही फोडतोय, त्या संकटावर कोण फुंकर घालतोय की नाही घालतोय, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग राज्यकर्ते म्हणून आम्हाला दाखवतात की नाही दाखवतात, अशा प्रकारच्या अनेक अशा अपेक्षेनं आपापल्या मतदारसंघातून विशेष करून अधिवेशन कालावधीमध्ये आपापले लोक वाट बघत असतात. आणि म्हणून आमचा आग्रह असा होता की 101च्या माध्यमातून ही चर्चा संपूर्ण सभागृहानं करावी, संपूर्ण सभागृहानं करावी. ही केवळ आम्ही विरोधी पक्षानं करावी असं नाही, तर संपूर्ण सभागृहानं करावी. त्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातल्या अडचणी या सभागृहासमोर ठेवाव्यात आणि राज्यकर्ते म्हणून सरकारने राधाकृष्ण विखे पाटीलजी याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी
आपण अनेक वर्ष या प्रक्रियेमध्ये काम केलेले या ठिकाणी नेते आहात. आपल्याला माहित आहे की अशा प्रसंगातून बाहेर कसं पडायचं, कोणते मार्ग निवडायचे, कशी लोकांना मदत करायची, अशा वेळेला कोणता निर्णय घ्यायचा हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आपल्यासारख्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिलासा मिळाला पाहिजे आणि तोही अधिवेशन कालावधीमध्ये मिळालाच पाहिजे. या भावनेतून आपण या ठिकाणी ही चर्चा उपस्थित केली. अध्यक्ष महोदय, अनेक जण बोलणार आहेत, आपत्कालीन चर्चा आहे, त्यामुळे मी या विषयामध्ये फार काय लक्ष म्हणजे वेळ घेणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, आपण बघितलं की अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. त्या दरडी कोसळल्या तिथं सुद्धा त्या दरडी रस्त्यावरची मालमा दूर करण्याकरता सुद्धा आज यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी आपली सक्षम नाही. यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी पोचत नाहीये. अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर अल निनोचं संकट हे आपल्यावर भविष्यामध्ये येऊ शकतं. याचं सुतोवाच याच सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण ज्या वेळेला केलं त्या भाषणामध्ये आपल्यासमोर हे भविष्यातलं संकट येऊ शकतं अशा प्रकारचं सुतोवाच राधाकृष्ण विखे पाटीलजी केलेलं होतं. याचा अर्थ आपल्याला हे कळलेलं होतं की आपल्या राज्यावर अशा प्रकारचं कुठलं तरी नैसर्गिक संकट येऊ शकतं आणि मग ते नैसर्गिक संकट येऊ शकतं ह्याची आपल्याला जर पूर्वकल्पना मिळाली होती तर राज्यकर्ते म्हणून आपण त्याची दखल काय घेतली? केवळ हे संकट येणार म्हणून लोकांना सांगून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी संपवली का? हे सुद्धा उत्तराच्या कोण आता उत्तर देणार आहे मला माहित नाही. राधाकृष्ण विखे पाटील जी देत आहेत महसूल, तुम्ही देणार? चर्चाच बंद करून टाकतो. मग काय चर्चाच बंद करून टाकूया? कशाला तुम्ही त्रास कशाला तुम्हाला द्यायचा? मग तुम्ही देऊनच टाका उत्तर. काय परिस्थिती काय राज्याची? महसूल मंत्री नसतील, पुनर्वसन मंत्री नसतील, राज्याचे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांचं समजू शकतो आणि तुम्ही जर उत्तर म्हणजे तुमचा मी अवमान करू इच्छित नाही, पण शेवटी महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आलेलं असताना तुम्ही जर अशा पद्धतीने केवळ चटावरचं श्राद्ध उरकावं अशा पद्धतीने एखाद्या राज्यमंत्र्याकडून जर आम्हाला उत्तर मिळणार असेल तर ही चर्चा कशाला करायची? अध्यक्ष महोदय, चर्चेमध्ये काय राहिलंय? अशा चर्चा करण्यामध्ये सरकार काय गंभीर आहे? इतका निग्लिजन्स असणं काय योग्य असं मला वाटत नाही. मी या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करत नाही. पुनर्वसन मंत्री, पुनर्वसन खातं कोणाकडे आहे? राधाकृष्ण विखे पाटील साहेब. जाधव साहेब, शासनाची बाजू मंत्री म्हणून ते मांडणारच आहेत ना. मग तर मला आता आपण पण जर असं म्हटलात तर मग माझं तोंडच बंद झालेलं बरं. काय त्याला अर्थच नाही. शासनाच्या बाजूने मंत्री महोदय अध्यक्ष महोदय, कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय, राज्य शासनाच्या वतीने राज्याचा पुनर्वसन मदत व पुनर्वसन खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सरकारच्या वतीने उत्तर देणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करू नये. माननीय मंत्री महोदय हे आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी आहे आणि गिरीश महाजन साहेब आणि म्हणून आपण त्यामुळे कुठल्या मंत्र्यांनी उत्तर द्यावं हे असा आग्रह आपण धरू शकत नाही. मंत्री महोदय, जाधव साहेब आपण बोला. मी बोलतोय, प्रश्न नुसतं बोलायचंय, बाकी काय आहे त्याच्यामध्ये? इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीने आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया. अध्यक्ष महोदय,